चल जो तोंडात जाऊन टाकणार हा काय एवढं काय रे, गायत काय नाही तर पुढे धरायचं. घ्या 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 सोडतो. हसू नका इकडे. 2 नंबर मामा छोकरी ना हा शिवाजी मामा त्या कंपनीचं होतं बा. त्या एक पुढे समोर किरा द्या अजून कोण आहे पोरं पोर आहे ना कबीर दादा तुम्ही शाळेत पोर जाते ज्याला नसलं त्याला वाया जाऊ आपण काहीला इधर रे इधर आहे पहिलवान तिकडे राहील पोर काही ना काही हे बघ, हे द्या दावर लागणार घास बरोबर बरोबर प्रत्येक महिला दिनाचा मुलींना शिक्षण मुलींना शिक्षण महिलांचा सन्मान महिलांचा सन्मान महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनाचा जागतिक महिला दिनाचा आज जागतिक महिला दिन आहे. जगात सर्वत्र जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज हे पूर्व भागात खेड्यातील महिला आहे. जागतिक महिला दिन शेतमजूर शेतकाम करणाऱ्या या महिलांबरोबर आम्ही महिला दिन साजरा करायचं ठरवलं. त्यातून छोट्या मुलांना दप्तर वया पुस्तक मिठाई वाटप करून महिलांना साड्या देऊन त्यांच्यातच आनंद व्यक्त करायचा आणि जागतिक महिला दिन साजरा करायचं ठरवलं. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाचे आपण विविध उपक्रम पाहत असतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त उच्च शिक्षित महिलांचा मोठ्या प्रमाणात सन्मान देखील केला जातो. परंतु आम्ही येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते आदरणीय ज्योताई पगारे यांच्या समवेत आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः मन माझं हेलावून गेलेलं आहे. ह्या भागात जर पाहिलं आपण तर जिकडं पाहावा तिकडं डोंगर दऱ्या आणि ह्या झाडा खोडामध्ये ह्या डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या ह्या पूर्व भागातल्या महिला रोजंदारी करणं कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही. जागतिक महिला दिन काय असतो त्यामुळे आम्हाला समजावून सांगा. आणि ज्यावेळेस त्यांना समजावून सांगितलं त्या 1% ऐकत होते 1% कान देऊन ऐकत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू त्यांचा हावभाव आणि जे लहान लहान मुलं आहे त्या मुलांना ज्यावेळेस आम्ही शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं तर एका मुलाने आम्हाला मुलीने उठून सांगितलं की मी देखील एक चांगली महिला भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते असा त्यांनी देखील मनस्वी एक हट्टहास निर्माण केलेला आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी ज्योताई पगारे यांच्या बरोबर आल्यानंतर एक मनाला असा आनंद झाला की जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जरी जागतिक महिला दिन साजरा होत असला परंतु हा त्यांनी घेतलेला सामाजिक उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद आहे. असे उपक्रम तालुक्यात राबवणं आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचणं ही देखील काळाची गरज आहे. आणि म्हणून या निमित्ताने त्या आल्या मला देखील खूप आनंद झाला. या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो.